एक अनुभवचा गोलंदाज वय वर्ष 50 पालटल्यानंतर मात्र गोलंदाजी करताना पहिला चेंडू उजव्या अशा थोडासा बाहेरून जाणारा चेंडू रिव्हर्स पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि चेंडू मात्र डॉट बॉलची सांगता आजचा कालचा पहिला चेंडू पाहिला गेला तर चौकारांनी त्या चेंडूची सुरुवात झाली, परंतु आजच्या दिवसा पाहिला तर डॉट बॉलची सांगता होते आणि मात्र पॉवर प्लेच्या षटकात 2 क्षेत्रक असल्याने एक काव कॉर्नरच्या दिशेत राहुल शेट्टी दिसतोय आणि दुसरा मात्र लॉंग ऑफच्या दिशेत 2 क्षेत्रक सीमारेषे लगत. तशाच प्रकारची अचूक टप्प्याची गोलंदाजी आपला अनुभव मात्र पणाला लावतोय. सातत्याने आपल्या विजय भोईर यांना पाहिलं गेलं तर 40+ क्रिकेट खेळताना सुद्धा तब्बल 25 वर्षापेक्षा जास्त सातत्याने आपण क्रिकेट खेळताना पाहतोय. तोच विजय भोईर लेफ्ट हँड वर विकेट मारा, पुन्हा एकदा तशाच प्रकारची गोलंदाजी बॅटची एज घेते परंतु चेंडू जातोय. यष्टिरक्षकाकडून थोडीशी चूक होते आणि तिथं मात्र जीवनदान मिळालं जाते ते मात्र विनायकला. अचूक टप्प्याची गोलंदाजीवर भर दिला जातोय मित्रांनो. स्पीडपेक्षा जो अचूक टप्प्याच्या गोलंदाजीवर जो गोलंदाजी करत असतो तिथंच मात्र तो सफल ठरत असतो, यशस्वी होत असतो. पुन्हा एकदा विजय भोईर त्याच टप्प्याची गोलंदाजी जोरकस मारला, चेंडू जातोय हवेत आणि लॉंग ऑफच्या दिशेत तिथं चेंडू विसावला जातोय. तो मात्र अर्जुन यांच्या हातात चेंडू विसावला जातोय. आता मात्र अप्रतिम अचूक टप्प्याची गोलंदाजी म्हणावी लागेल ती मात्र विजय भोईर यांची. पहिला गडी गारद झाला तो मात्र फॉर्म 11 बोनकोडे संघाचा. 1 गडी बाद 0 अशी चांगली सुरुवात म्हणावी ती खत्री 11 घनसोली संघाची. त्यानंतर मात्र लडखडती सुरुवात फॉर्म 11 बोनकोडे संघाची. कारण तुला सांगतय एक विडा तुझा भगत आहे मी खरा, तुम्ही भल्या महादेव तुला तिची मनभावे पूजा करा. तर पाहिलं गेलं तर सुजित सदानंद मडवी यांचा हा संघ खत्री 11 घनसोली संघ. यशस्वी गोलंदाज विजय भोईर डावकरी. आता उजव्या दिशेचा आखो टप्प्याचा चेंडू जात आहे, स्विंग अँड मिस. अचूक टप्प्याची गोलंदाजी केली. जी दैवी देणगी डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाला असते त्या देणगीचा मात्र पुरेपूर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना सकाळच्या सत्रात विजय भोईर मात्र त्याचा उपयोग घेताना दिसते. कारण पाहिलं गेलं सकाळच्या सत्रात थोडीशी नमी असल्या कारणाने नक्कीच चेंडू स्विंग होताना आपल्याला दिसतोय. हा मात्र मध्ये उजव्याच्या थोडासा बाहेर तशाच प्रकारचा टप्पा चुकला आणि चेंडू येते बॅटच्या पट्ट्यात. तिथे मात्र धावांचा श्री गणेशा होतोय तो मात्र फॉर्म 11 बोनकोडे संघाचा. आणि पहिलं षटक संपलं जात आहे. पहिलं षटक संपलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये 1 धाव देऊन 1 फलंदाजाला बाद केलं, यशस्वी ठरतोय तो मात्र खत्री 11 घनसोली संघाचा गोलंदाज विजय भोईर. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला तर गोलंदाजीसाठी भार सोपवला जातो तो मात्र अर्जुन कदम. बऱ्याच कालावधीनंतर मला वाटतं गोलंदाजीसाठी पॉवर प्लेच्या गोलंदाजीसाठी अर्जुन कदमवर कर्णधारांनी विश्वास दाखवला जातोय. खत्री 11 घनसोली संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं. सकाळच्या नमीचा मात्र पुरेपूर फायदा उचलला गेला तो मात्र गोलंदाज विजय भोईर यांनी. आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक मात्र प्रगतीपथावर पंचांचा इशारा येतोय. आणि पाहिलं गेलं तर पहिलं षटक हाताळलं गेलं विजय भोईर. अचूक टप्प्याची गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली, स्विंग केला, व्हेरिएशन्स पाहायला मिळालं. आणि मात्र त्या षटकामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी जखडून ठेवलं, बांधून ठेवलं गेलं ते फॉर्म 11 बोनकोडे संघाच्या फलंदाजाला. तर पाहिलं गेलं तर त्या षटकामध्ये फक्त 1 धाव देऊन 1 फलंदाजाला तंबूच्या आशयाला धरलं गेलं. 1 गडी बाद 1 अशी धावसंख्या. दुसरं षटक
आता मात्र भरकटलेली दिसते. पहिलं षटक जसं टाकलं तसं मात्र दुसऱ्या षटकात अर्जुन कदम मात्र आपली दिशा भरकटल्यासारखं आहे. वॉर्मअप मित्रांनो, वॉर्मअप करणं गरजेचं असतं. आपण सकाळी सामन्यास सुरुवात करतो, प्रॅक्टिसला जातो, तेच किती महत्त्वाचं असतं. मला वाटतं अर्जुन कदम यांचा वॉर्मअप झालेला दिसत नाही. पहिला चेंडू अवांतर घोषित केला, हा मात्र फुलटॉस पद्धतीत चेंडू मारला गेला. चेंडू जातोय असं मिडांच्या दिशेत, तिथं आडवेपर्यंत मात्र एक धाव पण पूर्ण केली जाते. एक धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या मात्र आता फलकावर लागते जाते, ती 1 गडी बाद 3 अशी धावसंख्या. अर्जुन कदम तर अर्जुन कदमचं नाव म्हटलं तर सातारा स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर आहे तोच अर्जुन कदम. मात्र गोलंदाजी मात्र आता मात्र लई सापडलेली, आपली लाईन मस्त छान टाकली जाते. आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे लाईन आणि लेंथवर जो गोलंदाजी करतो तो नक्कीच नेहमी यशस्वी ठरत असतो. पुन्हा एकदा अर्जुन कदम लेफ्ट हँड राऊंड द विकेट, उजव्या चेंडू उडवून दिलाय कव्हरच्या दिशेत. क्षेत्ररक्षक पाहिलं, हेरलं आणि चेंडू उडवून दिला तो कव्हरच्या दिशेत आणि चेंडू मात्र सीमा रेषे पार होतोय. चौकार. 4 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 7च्या घरात. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. ह्या मैदानाचा विचार केला कालचा विचार केला गेला तर खेळपट्टी जी बनवली श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या माध्यमातून, ती खेळपट्टी म्हणजे पाटा खेळपट्टी आहे आणि धावांची फलंदाजासाठी पोषक अशी ही खेळपट्टी. धावांची लयलूट केली जाते या मैदानावर. आपण काल पाहिलं गेलं तर तब्बल 93 धावा काल एका सामन्यामध्ये फटकावल्या गेल्या होत्या ते राकेशमती गोठवली संघाने. आजच्या दिवसात तसंच काहीतरी होईल का? आणि एक झेल उडालेला होता, स्लिप लावली, चक्रव्यूह रचला होता, परंतु कर्णधार निखिल यांच्या हातातून झेल निसटला जातोय आणि अशा प्रकारे मात्र जीवनदान म्हणावं लागेल ते मात्र गोलंदाज पार्थला. अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण जर तुम्ही केलं नक्कीच जो मोरल असतो तो मात्र गोलंदाजाचा डाऊन होत असतो. पुन्हा एकदा गोलंदाज अर्जुन, सातारा स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर, मधल्या स्टर चेंडू ढकलून दिलाय. चेंडू जातोय लॉंगअपच्या दिशेत, तिथं क्षेत्ररक्षक आडवेपर्यंत मात्र एक धाव मिळते ती मात्र पार्थला. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. मात्र धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 8. कालच्या सामन्यात पाहिलं गेलं तर धावांची लयलूट होत होती. तब्बल काल एका सामन्यामध्ये पाहिलं गेलं तर उच्चांक गाठला होता तो 93 धावांचा. परंतु आज काय घडणार, काय बिघडणार, गोलंदाजाला का फलंदाज ही आज खेळपट्टी साथ देणार ते मात्र आता येणारेच काळ सांगून जाईल. परंतु तत्पूर्वी जाऊया सामन्याकडे. अतिशय अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला जखडून ठेवलं गेलं. पॉवर प्लेची 2 षटकं मात्र पूर्ण होतात. 2 षटकामध्ये फलकावर धावा लागल्या जातात, त्या मात्र 1 गडी बाद 9 धावा. तर संदीप मडवी यांना विनंती असेल, या व्यासपीठावर तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत आहे. याच्यानंतर दुसरा होणारा सामना तो एकविरा ऐरोली विरुद्ध साईनाथ दिवा. आजच्या दिवसाच्या सकाळच्या सत्रातील दुसरा सामना असेल एकविरा ऐरोली विरुद्ध साईनाथ दिवा. त्यानंतर आजच्या दिवसाचं पाहिलं गेलं तर जय गणेश सारसोळे, जय बालाजी राबाडा, BS बॉईज दिवा आणि गावदेवी तळवली असे हे आजच्या दिवसातले संघ आज आमनेसामने आपल्याला पाहायला मिळतील. तत्पूर्वी सामना सुरुवात आहे तो मात्र फार्म 11 बोनकोडे व सुजित सदानंद मडवी यांचा संघ खत्री 11 घनसोली. सातत्याने आपण पाहिलं गेलं तर हा संघ घनसोली 11 संघाच्या नावाने हा सातत्याने आपण खेळताना पाहिला. तो संघ आज खत्री 11 घनसोली म्हणजे आज मैदानात लढताना दिसतोय. गोलंदाजसाठी गोलंदाज येतोय तो मात्र विजय भोईर. पुन्हा एकदा हा मात्र डाव्या एस्टीवरचा चेंडू टप्पा चुकला. पहिल्या षटकाचा विचार केला, अचूक टप्प्याची गोलंदाजी होती. आता मात्र वेट अँड वॉच केलं आणि मात्र चेंडू हेरला आणि विजयच्या बॅटमधून निघालेला हा मात्र मिड विकेटच्या दिशेत गेलेला षटकार. तर पहिल्या षटकाचा विचार केला, अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी केली होती ती मात्र विजय भोईर. आता मात्र टप्पा चुकला. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू, आता मात्र गुड लेंथच्या स्पॉटवर चेंडू टाकला होता. बॅटची एज घेते, स्विंग होते, बॅटची एज घेते आणि चेंडू जातो डी मध्ये. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ते मात्र 16 धावा. विजय धावसंख्येला आकार देताना दिसत आहेत.
तर पुन्हा एकदा विजय भोईर गोलंदाजीच्या मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द किट मारा करताना हा मात्र मधल्या चेंडू जोरका चेंडू हेरला मात्र हवेत झेल खाली आहे क्षेत्ररक्षक परंतु क्षेत्ररक्षकाची भूमी आणि ही मानवंदना दिली जाते सलामी दिली जाते ती मात्र आमच्या पॅव्हिलियन बॉक्सला. अशा प्रकारे 6 धावांनी प्रहार केला जातं. पहिल्या षटकामध्ये यशस्वी ठरल्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये थोडासा अयशस्वी ठरला जातोय तो मात्र गोलंदाज विजय. तर अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला जातो विजय यांच्या माध्यमातून. फॉर्म 11 बोंडकोडे संघाचा फलंदाज पुन्हा एकदा जोरकस मारला फटका हवेत झेल परंतु क्षेत्ररक्षक दूर असल्या का झेल होत नाही. एकदा पण पूर्ण केली जाते आणि दुसरे धाव क्षेत्ररक्षक आडवेपर्यंत मात्र 2 धावा मात्र पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र आता मात्र 24च्या घरात. 1/24 अशी धावसंख्या. पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये 8 धावा फटकाल्यानंतर ह्या षटकामध्ये मात्र धावांची लयलूट केली जाते. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 4 चेंडूमध्ये तब्बल 15 धावांची लयलूट केली गेली ती मात्र विजय यांच्या माध्यमातून. विजय आपल्या संघाला धावसंख्येला आकार देताना दिसतोय. हा मात्र डावी यष्टीचा बाहेरून जाणारा चेंडू आणि मात्र चेंडू स्विंग होतोय आणि डावी यष्टी उखाडली जाते आणि मात्र धावा जमवता मात्र आपल्या स्वतःला साप त्रिफळाचे 2 विजय मात्र तंबूच्या आशयाला जातोय. दुसरा आघाडी बाद होतोय. आपल्या धावसंख्येला मात्र आकार देण्याचा प्रयत्न केला गेला तो विजय मात्र थोडा लढाई दिली. 18 धावा वैयक्तिक खात्यावर जमा करून मात्र विजय तंबूच्या आशयाला गेले. 2 गडी बाद 18. तर विजय भोईर या षटकाची शेवटचा हा मात्र जोरकस मारला. चेंडू एज घेतोय आणि चेंडू जातोय झेल होता परंतु स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक असला त्याला झेल टिपता आलेला नाही. सुरेख प्रयत्न केला गेला आणि मात्र चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. अशा प्रकारे 3 षटकं टाकून पूर्ण होतात. 3 षटकानंतर मात्र धावसंख्या फलकावर लागली जाते ती 8च्या सरासरीने 24 धावा. पहिलं षटक पाहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक विजय भोईर यांनी हाताळलं गेलं. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव देऊन 1 फलंदाजाला बाद केला. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र दुसरं षटक हाताळलं गेलं ते अर्जुन कदम सातारा स्पोर्ट्सचा जो ब्रँड अँबॅसेडर त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्या षटकामध्ये फक्त धावा मोजल्या गेल्या त्या 8. मात्र तिसरं षटक विजय भोईर यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्या षटकामध्ये तब्बल 15 धावा कुठल्या गेल्या त्या मात्र विजय यांच्या माध्यमातून आणि धावसंख्या फलकावर लागली गेली. 3 षटकानंतर 2 गडी बाद 24 अशी धावसंख्या. मैदानात हजर पार्थ आणि कुणाल माफ करा केवल. तर नवीन गोलंदाज येतोय तो मात्र तुषार बर्गे. हा मात्र मधल्या चेंडू जोरकस मारलाय. चेंडू उडवलाय वाईड लॉंग ऑफच्या दिशेत. चेंडू सीमारेषेच्या पार होणार का परंतु झेल सुटलाय. तिथं मात्र तत्पूर्वी 1 धाव पण पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. सुरेख प्रयत्न केला जातोय तो मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि पंचांचा इशारा येतोय तो 6 धावांचा. प्रयत्न केला गेला परंतु प्रयत्न अयशस्वी होत आहे. परंतु मित्रांनो प्रयत्न करणे हा सोडू नये कारण प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जातं आणि आपल्याला प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल. तर जाऊया सामन्याकडे. तर पहिल्या चेंडूवर मात्र षटकार फटकारून मात्र धावसंख्येला आकार दिला जातोय. धावसंख्या पोहोचते ती मात्र 30च्या घरात. तर पुन्हा एकदा
तुषार बारगे गोलंदाजीसाठी. हा मात्र उजव्या शीटचा आखो टप्प्याचा चेंडू, चेंडू ढकललाय कव्हरच्या दिशेत. एक धावपळ पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेसाठी धावतायत, तिथं गफलत होते आणि गफलतीचा मात्र उपयोग फायदा मिळतोय तो मात्र फॉर्म 11 बोनकोडे संघाला. आणि अशा प्रकारचे आणि 4 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 34 धावा. धावसंख्येला आकार द्या सुरुवात, जिथं लडखडती सुरुवात आपलं आपण पाहायला मिळाली ती फॉर्म 11 बोनकोडे संघाला. कुठेतरी स्पीड ब्रेकर लावला होता पहिल्या षटकात, दुसऱ्या षटकात. त्यानंतर मात्र हाणामारी केली जाते, प्रहार केले जातात. आता मात्र धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला जातात. तब्बल पाहिलं गेलं तर 8 चेंडूमध्ये आत्तापर्यंत 23 धावा फटकावल्या गेल्या. म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये 8 धावा आल्यानंतर मात्र तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये मात्र हाणामारी केली जाते, प्रहार केला जातोय. मध्यश्रीचा चेंडू, चेंडू जोरकस मारलाय, चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेत, तिथं आडवेपर्यंत मात्र एक धाव पण पूर्ण केली जाते. कुंदन पारकर यांच्या हातात चेंडू जातोय आणि तत्पूर्वी मात्र रिस्क घेत नाही ते फलंदाज आणि धावसंख्येत एका धावेने भर. धावसंख्या पुढे सरकली जाते, धावसंख्या पोहोचते ती मात्र 35च्या घरात. 5 षटकांचा हा सामना, पहिली लढत आजच्या दिवसातली फॉर्म 11 बोनकोडे विरुद्ध सुजित सदानंद मडवी यांचा संघ खत्री 11 घनसोली. तर क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करताना दिसत आहेत कर्णधार. तर पाहिलं गेलं तर फलंदाज केवाल. हा मात्र उजव्या चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू बॅटची टॉप एज घेतोय आणि जातोय मात्र डी मध्ये. धावसंख्या मात्र 1ने पुढे सरकली जाते, धावसंख्या फलकावर लागली जाते 36 धावा. चौथं षटक प्रगती पथावर, येणारे चेंडू असतील 8. कितपर्यंत धावसंख्येचा टार्गेट सेट करणार ते मात्र खत्री 11 घनसोली संघाला. ते येणारे 8 चेंडू सांगून जाणार. पुन्हा एकदा गोलंदाज तुषार बारगे. हा म्हणतो उंची दिला चेंडू, व्हेरिएशन्स पाहायला मिळते आणि मात्र एक वॉर्निंग येते, बाउन्सर होता आणि पंचांची एक वॉर्निंग येते आणि एका डॉट बॉलची सांगता होते. अतिशय अचूक व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कमबॅक केलं जातंय तुषार बर्गे यांचं. कारण पाहिले गेलं तर नंतरच्या 3 चेंडूवर 1.1. आता मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू, तिथं अर्जुन कदम सुरेख क्षेत्ररक्षण होतंय, झेल दूर असल्यापर्यंत प्रयत्न केला परंतु चेंडू निश्चितच अडवला गेला. तिथं 4 धाव मिळत होत्या, तिथं मात्र 2 धावावर समाधान मानावं लागलं, ते मात्र फॉर्म 11 बोनकोडे संघाला. धावसंख्या 2ने पुढे सरकते आणि चौथं षटक संपल्यानंतर धावसंख्या फलकावर लागली जाते, ती म्हणजे 2 गडी बाद 38 धावा. शेवटचे स्लॉगरचं षटक असेल, शेवटचे 6 चेंडू असणार. तर धावसंख्या फलकावर लागली गेली ती 38 धावा. 4 षटकं टाकून पूर्ण होतात आणि शेवटचं स्लॉगरचं षटक असेल, गोलंदाजीसाठी येतोय तो तर पाहिलं गेलं तर AKPL आगरी कोळी प्रीमियर लीगमध्ये SFC फायटर संघाचा आयकॉन प्लेअर उमेश गोलंदाजीसाठी येतो. हा मात्र उंची दिला चेंडू, अशा प्रकारची गोलंदाजी केली तर मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू येणार आणि चेंडू धाडला जातोय तो काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावाने. हळूहळू का होईना धावा जमवण्याचा प्रयत्न केला, धावा जमवता जमवता मात्र आता मात्र प्रहार करण्यास सुरुवात केली. म्हणजे सुरुवात संत केली परंतु त्याचा शेवट मात्र नक्कीच गोड करण्याच्या प्रयत्नात असेल तो फॉर्म 11 बोनकोडे संघ. वैयक्तिक अशा 22 धावावर खेळताना दिसतोय तो पार्थ. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, तशाच प्रकारचा चेंडू जर व्हेरिएशन केलं परंतु टप्पा चुकला, चेंडू बॅटच्या रडारमध्ये स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वरून 6 धावाने धावसंख्येत पुढे सरकली जाते. अप्रतिम फलंदाजी, नजाकत भरी चौफेर फटकेबाजी मात्र आपल्याला पार्थ यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 3 षटकार आणि 2 चौकारानिशी वैयक्तिक अशा 28 धावावर खेळताना दिसतोय तो म्हणजे पार्थ.
तर उमेश मात्रे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी राईट हँड राऊंड ओव्हर द विकेट मारा करतोय. अशाच प्रकारचा चेंडू टाकला. आता मात्र टप्पा चुकला. बॅटच्या रडारमध्ये चेंडू हवेत झेल आणि क्षेत्ररक्षण दूर असल्या कारणे काय झेल काय होत नाही. तत्पूर्वी मात्र 2 धाव पळून पूर्ण केल्या जातात. ते पार्थ आणि केवल यांच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकली जाते. ती मात्र 52 धावा मात्र फलकावर लागल्या जातात. अतिशय नेटाने फलंदाजी करताना मला दुसऱ्या साईडला पाहिलं गेलं तर केवल, कारण एका बाजूने पार्थ फटकेबाजी करतोय आणि दुसऱ्या बाजूने फक्त स्टँड देण्याचं काम केलं जाते ते केवल यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज उमेश मात्रे, हा मात्र उजव्या बराचसा बाहेरून जाणार चेंडू. पंच अवांतर घोषित केला जात आहे. दंडित केलं जाते आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 53च्या घरात. आता मात्र स्लॉगवरचं षटक आहे. त्या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. काय घडणार, काय बिघडणार आणि किती धावांचं टार्गेट सेट करणार ते म्हणजे खत्री 11 घनसोली संघासाठी. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर हा मात्र उजव्या थोडासा उंची दिला. अकुटप्प्याचा चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि चेंडू मात्र स्वतः गोलंदाजाकडे जातोय. यष्ट्यांवर मारला जातोय. तत्पूर्वी मात्र 1 धाव पळून माफ करा डॉट बॉलची सांगता होते आणि शेवटचे 2 चेंडू मात्र कमांड हातात ठेवत आहेत तो मात्र फलंदाज पार्थ. 2 चेंडूवर काय किती धावा सेट करणार, किती टार्गेट सेट करणार ते मात्र खत्री 11 घनसोली संघासाठी. वैयक्तिक अशा 30 धावावर खेळताना दिसतोय. एका हाती लढ झुंज देताना दिसतोय तो मात्र फलंदाज पार्थ. हा मधल्या चेंडू आणि हवे झेल. यष्टीरक्षक मात्र झेल टिपतोय, काही चुकी करत नाही. अशा प्रकारे पार्थ वैयक्तिक 30 धावा काढून मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. संघासाठी भरीव कामगिरी केली. जिथं लढखडती सुरुवात होती तिथं मात्र आपल्या संघाला साजेसा असे धावसंख्येचा आकार उभारून दिला. पहिल्या षटकामध्ये 1 धाव आल्यानंतर मात्र थोडासा बॅकफुटला गेला होता तो फॉर्म 11 बोनकोडे संघ. मात्र विजयाने केलेली ती फटकेबाजी, त्यानंतर मात्र पार्थने त्यांचा घेतलेला तो वसा आणि तो मात्र अतिशय अप्रतिम फलंदाजी केली गेली आणि धावसंख्या फलकावर लागली गेली. ते आता मात्र 3 गडी बाद 53 धावा. तर ह्या डावातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. किती धावांचं टार्गेट सेट करणार, कारण धावसंख्या फलकावर लागली गेली ती 4 षटकं आणि 5 चेंडूंत 53 धावा. शेवटचा चेंडू असेल फलंदाजीसाठी गेला आहे तो मात्र वसंत. पहिल्या 2 चेंडूवर हाणामारी केल्यानंतर मात्र कमबॅक केलं जातंय उमेश मात्रे यांचं. हा मध्यस्थ चेंडू बॅटच्या रडारमध्ये दिलाय. चेंडू मात्र जातोय लॉंग ऑन बाउंड्रीच्या डोक्यावरून. प्रेक्षकांची भूमिका केली जाते ती माझं क्षेत्ररक्षकाकडून आणि चेंडू जातो सीमारेषेपार. षटकार. 59 धावा मात्र फलकावर लागल्या जातात आणि 60 धावांचं आव्हान उभं ठेवलं जातंय ते मात्र खत्री 11 घनसोली संघासमोर. तर विनंती असेल एका रांगेतच आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे. या सामन्याला काल पाहिलं गेलं तर एक शिस्त लावली होती. त्या शिस्तीचं मात्र पालन सर्व संघांनी काल पाहायला मिळालं आणि लाईनमध्ये संघ बाहेर येत होता आणि एका लाईनमध्ये तुम्ही विजयी व्हा व पराभूत व्हा, परंतु क्रिकेटला रिस्पेक्ट करा मित्रांनो. हे तुम्ही विजयी व्हा किंवा पराभूत व्हा पण हस्तांदोलन करून मैदानाच्या बाहेर जायचं आहे. तर विनंती असेल एकविरा ऐरोली व साईनाथ दिवा दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. एकविरा ऐरोली व साईनाथ दिवा.
आजच्या दुसरा दिवस पहिल्या दिवसात पाहिलं गेलं तर श्रीकृष्ण दिवा संघाचे एक लिजंड खेळाडू तर माजी अध्यक्ष श्री अशोक मडवी साहेब इथं व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत असेल. तर त्यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर नेहमीच जिथे जिथे क्रिकेट असतो तिथे मात्र सातत्याने आवर्जून उपस्थित असतात. त्यांचा नेहमीच त्या क्रिकेटसाठी सहभाग असतो आणि सातत्याचं सहकार्य करत असतात. जाऊया सामन्याकडे. 60 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे ते मात्र खत्री 11 घनसोली संघासमोर. आणि फॉर्म 11 बोनकोडे संघ लडखडती सुरुवातीनंतर मात्र चांगला दमदार मजल मारली गेली. अख्खी 59 धावा फटकावल्या गेल्या. आणि या स्पर्धेबद्दल म्हणायचं झालं तर तो कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. तर फॉर्म 11 घनसोली संघाने फॉर्म 11 बोनकोडे संघाने मात्र 59 धावा उभारल्यानंतर 60 धावांचं आव्हान मात्र समोर ठेवून खत्री 11 घनसोली हा संघ सलामीची जोडी मैदान जाताना दिसत आहेत. निखिल मडवी आणि मिस्टर NMPL ज्याला म्हटलं जातं तोच राहुल शेट्टी मैदानात जाताना दिसतोय. व तुम्हाला विनंती असेल तुम्हाला फक्त 25 मिनटं दिली जातील गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी आणि त्या 25 मिनटामध्येच तुम्हाला हा सामना तुमचे 5 षटकं पूर्ण करावी लागेल याची नोंद घ्यायची आहे. आणि विनंती असेल एकविरा ऐरोली आणि साईनाथ दिवा दोन्ही संघाच्या संघनायकांनी इथं ज्ञानफेकीसाठी लगेचच यायचं आहे. एकविरा ऐरोली आणि साईनाथ दिवा आणि पुन्हा एकदा एक रिमाइंडर पुन्हा एकदा देतोय दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आणि कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. मैदानात ऑफ साईडला जी वाहनं आहेत त्या वाहनांना जर चेंडू लागला तर तुम्हाला नक्कीच धावून काढायच्या आहेत. कुठल्याही प्रकारचं डिक्लेरेशन तिथं नाही आहे. आणि पंचांना ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनेचं मात्र नक्कीच आपण पालन केलं जाईल. सामन्याला सुरुवात करते उत्तरार्ध चालू होते आजच्या दिवसाच्या पहिल्या सामन्याचा. तत्पूर्वी मात्र एकविरा ऐरोली व साईनाथ दिवा दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठीचा पंचांचा इशारा आहे. सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिलं षटक विनायक अवजस्टर चेंडू आता मात्र हेरला लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू दांडला जातोय मात्र कव्हर बाउंड्रीच्या दिशेत चौकाराने श्री गणेशा होतोय तो मात्र खत्री 11 घनसोली संघाचा निखिल ज्याच्या बॅटमध्ये पॉवर आहे का चौफेर फटकेबाजी करण्याची ज्याच्यामध्ये कला आहे तोच निखिल मात्र फलंदाजीसाठी येताना दिसतोय. चौकाराने आपलं खातं उघडतंय. श्री गणेशा केला जातोय. 60 धावांचा पाठलाग करताना मात्र मनसुबे दाखवून दिले जातात ते मात्र निखिल मडवी यांच्या बॅटमधून. रिक्षा बाहेर जायचं लगेच. रिक्षा तर मैदानात थोडासा अडथळा आहे त्याचा नक्कीच खेळाडूंना सुद्धा व्यत्यय येत असतो. पुन्हा एकदा डाव्या स्टीलचा चेंडू जोरकस मारलाय परंतु नशिबाची साथ मिळते ती मात्र फॉर्म 11 बोनकोडे संघाला. असं जर पूर्ण मैदान असतं नक्कीच या फटक्याला दाद दिली असती परंतु मैदान अपुरं मैदान असल्याकारणानं मात्र एकाच धावावर समाधान मानावं लागलं जाते ते मात्र खत्री 11 घनसोली धावसंख्या 60 धावांचा पाठलाग करताना मात्र फलकावर लागली जाते ती 5 धावा. आता मधल्या चेंडू आता मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू येतोय. नजाकत भरा फटका कव्हर ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र निखिल यांच्या बॅटमधून. मगाशी म्हटल्याप्रमाणे चौफेर फटकेबाजी करण्याचं ज्याचं कौशल्य ज्याच्याकडे आहे ते मात्र 4 धावेने तोच निखिल मडवी मात्र सातत्याने धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा धावा जमवायच्या ते मात्र नक्कीच निखिल यांचं कौशल्य आहे. आणि त्या 4 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या फलकावर लागली जी जाते मात्र 9 धावा. बिनबाद 9 अशी धावसंख्या पाहिलं गेलं तर विचार केला गेला तर पहिलं विजय भोईर यांनी षटक टाकलं. अप्रतिम षटक होतं आजच्या पहिल्या दिवसातलं. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. लोअर फुलटॉस होता. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेत. तिथं सुरेख क्षेत्ररक्षण होतंय आणि सुरेख फेकी केली जाते. तत्पूर्वी मात्र विशाल शाह आणि निखिल मडवी आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित आणि धावसंख्या एकने पुढे माफ करा राहुल शेट्टी आणि धावसंख्या पुढे सरकली जाते ती मात्र 10 धावा.
तर पहिलं षटक प्रगती पथावर पॉवर प्लेचं पहिलं षटक 4 चेंडूमध्ये 10 धावा जमा केल्या गेल्या. त्या मात्र खत्री 11 घनसोली संघाच्या धावसंख्या बिनबाद 10. 60 धावांचा पाठलाग करताना हा मात्र डावेस्टरचा चेंडू जोरकस मारलाय. चेंडू जातोय तो काऊ कॉर्नरच्या तिथे क्षेत्ररक्षक चित्त्याच्या चपलानी येतोय, अडवतोय, फेकी देते. तोपर्यंत मात्र राहुल शेट्टी यांचं खातं उघडलं जाते. धावसंख्या फलकावर लागली जाते ते 11 धावा. 60 धावांचा पाठलाग करताना 12ची सरासरी राखावी लागेल. ती मात्र खत्री 11 घनसोली संघाचा एक नावाजलेला संघ, नवी मुंबई क्रिकेट विश्वातला एक मोठा संघ. सातत्याने आपण पाहिलं गेलं तर घनसोली 11 या नावाने हा अपरिचित असणारा संघ आज मात्र खत्री 11 घनसोली या नावाने खेळताना दिसतोय. हा मात्र मधल्या चेंडू ढकललाय स्क्वेअर लेगच्या दिशेत. चेंडू जातोय डी मध्ये आणि धावसंख्या मात्र 1ने पुढे सरकली जाते. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकानंतर निखिल मडवी 11 धावावर खेळताना दिसते आणि राहुल शेट्टी 1 धावावर. अशा प्रकारे धावसंख्या फलकावर लागली जाते. बिनबाद 12 अशी धावसंख्या. प्रत्येक षटकामागे 12 धावांची सरासरी असताना मात्र 12 धावांची सरासरी राखली गेली जाते. ती मात्र खत्री 11 घनसोली संघाची. तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा लुटल्यानंतर मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक गोलंदाजीसाठी येताना दिसतोय तो वसंत. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळताना पॉवर प्लेमध्ये 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत पाहिलं गेलं तर मिडविकेटच्या दिशेत आणि लॉंगअपच्या दिशेत 2 क्षेत्ररक्षक चक्रवी लावलं जातं. मिस्टर NMPL ज्याला म्हटलं जातं. राहुल शेट्टी मात्र असा स्ट्राईकला येताना दिसतोय. हा मात्र डावेस्टीरचा चेंडू जोरकस मारलाय. तिथं स्क्वेअर लेगच्या दिशेत थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण होतंय आणि चेंडू मात्र जातोय तो डी मध्ये. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. राहुल शेट्टी वैयक्तिक 2 धावावर खेळताना दिसतोय. संघाची धावसंख्या फलकावर लागली झाली ती मात्र 13 धावा. तर तर 60 धावांचा पाठलाग करताना मात्र पाहिलं गेलं तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल, सावध सुरुवात म्हणावी लागेल ती मात्र खत्री 11 घनसोली संघाची. 1 षटक 1 चेंडू तर 13 धावा. हा मात्र मधल्या चेंडू हवे झेल आणि अप्रतिम झेल टिपला गेलाय. चक्रव्यूह लावला तिथे मात्र झेल देण्यास भाग पाडलं गेलं ते राहुल शेट्टीला आणि तंबूच्या आशयाला जाताना थोडासा अयशस्वी ठरतोय. सलामीला गेला परंतु राहुल शेट्टी मात्र अयशस्वी ठरतोय आणि तंबूच्या आशयाला जातोय. धावसंख्या फलकावर 1 गडी बाद 13 धावा. तर नवीन फलंदाज ज्यांनी नवी मुंबई क्रिकेट विश्वात आपलं नाव कमावलं, सातत्याने क्रिकेट खेळताना आपण पाहिलं गेलं तोच मात्र मैदानात जाताना दिसतोय तो कुंदन पारकर. चौफेर फटकेबाजी मारायची ज्याच्या कौशल्य आहे तो मात्र मैदानात जाताना दिसतात. आणि मात्र एका बाजूने पाहिलं गेलं तर निखिल चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूमध्ये आत्तापर्यंत निखिल यांनी पाहिलं गेलं तर 11 धावावर खेळताना दिसतात. राहुल शेट्टी मात्र अयशस्वी ठरतात आणि तंबूच्या आश्रयाला जातात. धावसंख्या फलकावर लागली जाते ती 13 धावा. 2 चेंडू टाकून पूर्ण झालेत. 1 षटक 2 चेंडू तर धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 13 धावा. 1 बाद 13 अशी थोडीशी म्हणावं लागेल तर लडखडती सुरुवात म्हणा, चांगली सुरुवात, सावध सुरुवात होती पहिल्या षटकानंतर. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये मात्र वसंतला सफलता मिळते आणि संघाला सफलता मिळते फार्म 11 बोनकोडे संघाला. हा डावेस्टरचा चेंडू जोरकस मारलाय. चेंडू जात आहे स्क्वेअर लेगच्या दिशेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे कुंदन पारकर ज्याच्याकडे कौशल्य आहे चौफेर फटकेबाजी करण्याची, तोच मात्र मनसुबे दाखवून देतो आणि पहिल्या चेंडूवर प्रहार करून 4 धावेने आपलं खातं उघडलं जाते. धावसंख्या 4ने पुढे सरकली जाते. धावसंख्या 1 गडी बाद 17 धावसंख्या.
तर विनंती असेल एकविरा ऐरोली व साईनाथ दिवा हे षटक संपल्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. हा फुलटास चेंडू कुंदन पारकरला दिला आणि लॉलीपॉप घेतला आणि उडून दिला. तो मात्र मिड विकेट बॉन्डीच्या डोक्यावरून चेंडू जात आहे सीमारेषे पार. षटकार आणि 23 धावा मात्र फलकावर लागल्या जात आहेत. तर विनंती असेल स्वयंसेवक सीमारेषेवर जायचं आहे. चेंडू आणण्यासाठी थोडासा उशीर होतोय. मोनिश पाटील कुठे असेल तर चेंडू आणण्यासाठी जायचं आहे. विनंती असेल सामन्याला कुठल्याही प्रकारचा उशीर करू नये. मात्र पॉवर प्ले असल्या कारणाने नवीन चेंडू दिला जातोय. कारण पाहिलं गेलं तर नियम आहे पॉवर प्लेमध्ये तुम्हाला नवीनच चेंडू मिळेल. तर चेंडू बदली केला जातोय आणि धावसंख्या फलकावर लागली जर 1 षटक आणि 4 चेंडूनंतर 23 धावा. 60 धावांचा मात्र पाठलाग करताना दिसतोय तो मात्र खत्री 11 घनसोली संघाला चांगली सुरुवात म्हणावी लागेल. सावध सुरुवात होती मात्र राहुल शेट्टी दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर मात्र कमबॅक केलं जातंय ते मात्र कुंदन पारकर यांच्या माध्यमातून आणि एक चौकार आणि एक षटकारनेशी वैयक्तिक 10 धावावर खेळताना संघाच्या धावसंख्येला मात्र पाठलाग करताना लढा देताना दिसतोय तो कुंदन पारकर. धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 1 गडी बाद 23 धावा. बाद झालेले फलंदाज राहुल शेट्टी, झेलचित अनिकेत, गोलंदाज वसंत यांना मात्र सफलता भेटल्यानंतर मात्र प्रहार केले जातात. लागोपाठच्या 2 चेंडूवर एक चौकार एक षटकार दाखवला जातो आहे. हा मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते. स्विंग अँड मिस यष्टिरक्षक आपलं काम चोख बजावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र लाईन अँड लेंथ सापडली ती मात्र विनोदला. पाहूया शेवटचा चेंडू असेल मॉन्डेटरी पॉवर प्लेचं शेवटचं षटकातील शेवटचा चेंडू असेल. हा मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू सरळ मारलाय. चेंडू जातोय तो सीमारेषे पार लॉंगॉनच्या दिशेत. सीमारेषे पार चौकार. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. हेरला क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉपच्या दिशेत मात्र जमीन समांतर चेंडू जातोय सीमा दंदन करीत सीमारेषे पार चौकार. 4 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. दोन षटकानंतर धावसंख्या फलकावर लागली जाते ती 13.5च्या सरासरीने ती मात्र 27 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. दुसऱ्या षटकामध्ये मात्र नाणेफेकीचा कॉल आहे. हे षटक संपल्यानंतर तुम्हाला लगेचच इथं 1000 रुपये रिक्षा स्वयंसेवकांना विनंती आहे रिक्षाला जरा बाहेर काढायचं आहे. विनंती असेल रिक्षा बाहेर काढायची थोडीशी. सामन्याला उशीर होतोय. सामना लगेच खेळवायचा आहे. विनंती असेल साईनाथ दिवा व एकविरा ऐरोली दोन्ही संघाच्या संघनायकांनी इथं नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे. तर इथं विनंती असेल एक श्रीकृष्ण दिवा संघाचे एक लिजंड खेळाडू माजी अध्यक्ष अशोक नाना मडवी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. साईनाथ दिवा व एकविरा ऐरोली. हा मात्र हवेत झेल पॉईंटच्या दिशेत तिथं क्षेत्ररक्षक झेल खाली आणि तिथं मात्र चुकी केली जाते आणि तर मात्र निखिल सारख्या फलंदाजाची तुम्ही जर झेल सोडला नक्कीच तुम्ही बॅकफुटला जाल आणि अशा प्रकारे मात्र झेल सोडला जाते. जीवनदान भेटते. त्याचं 2 धावा भेटत आहेत. धावसंख्या 2ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 29च्या घरात. आणि इथं व्यासपीठावर पाहिलं गेलं तर एकविरा ऐरोली व साईनाथ दिवा यांच्यामध्ये नाणेफेकीचा कॉल झाला आणि मात्र साईनाथ दिवा संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल लागला गेला. तसेच आमच्या व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला जातोय. श्री मोरेश्वर मडवी यांना विनंती असेल श्रीकृष्ण दिवा संघाचे माजी अध्यक्ष व लिजंड खेळाडू अशोकजी मडवी साहेब
ह्यांचा सत्कार केला जातोय, तो मात्र मोरेश्वर मडवी यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद नाना, तुम्ही इथं व्यासपीठावर उपस्थित झालात त्याबद्दल. BS कप 2021 च्या माध्यमातून तसेच तमाम क्रिकेट प्रेक्षकाकडून खूप 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 आभार. तर वळूया सामन्याकडे. पहिलं षटक संपल्यानंतर दोन षटकं संपल्यानंतर धावसंख्या फलकावर लागली होती ती 27 धावा. आत्ताच्या चेंडूवर मात्र सोडलेला झेल कितपत महागात पडेल तो मात्र पाहायला मिळेल. आणि हवे झेल खाली क्षेत्ररक्षण का झेल काय होत नाही, परंतु अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तत्पूर्वी 2 धावा. वारंवार नशिबाची साथ मात्र आज निखिलला मिळते, कारण नशिबाची साथ मात्र आज घनसोली संघाच्या बाजूने दिसते, कारण निखिलचा एक झेल सोडला लागून नंतरच्या चेंडूवर अपच्या दिशेत कव्हरच्या दिशेत मारला होता, तर मात्र त्याचं झेल सोडला. आता मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू दिला. अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही केली तर त्या चेंडूला मात्र सीमारेषे धाडली जाते, कारण जो चांगल्या फलंदाजाचा तो एक चिन्ह असतं, कारण चांगल्या चेंडूचा सन्मान केला जातो आणि खराब चेंडूचा खरपास समाचार मात्र घेतला जातो. अशा प्रकारे निखिलला जीवदान दिलं, त्याचा मात्र आता पुरेपूर फायदा उचलताना दिसत आहेत. आणि निखिलला जर तुम्ही जीवदान दिलं तर मात्र अशा प्रकारचे प्रहार तुम्हाला पाहावयास मिळतील. चुकीला माफी नसतेच. तर पुन्हा एकदा ह्या षटकामध्ये तर हाणामारी करताना निखिल मडवी परत तशाच प्रकारचा चेंडू दिलाय, परंतु चेंडू हवेत आहे. काय घडणार, काय बिघडणार, आणि तिथं मात्र झेल टिपला जातोय. निखिलने जीवदान दिल्यानंतर मात्र फक्त 8 धाव फटकावल्या गेल्या आणि तंबूच्या आशेला जाताना दिसतंय. चेंडू बॅटच्या रडारमध्ये काही येत नव्हता, लांबी कमी आणि उंची जास्त अशा प्रकारचा, आणि क्षेत्ररक्षकांनी झेल टिपला गेला. अशा प्रकारे निखिल वैयक्तिक अशा 21 धावा करून तंबूच्या आशेला जात आहेत, परंतु आपल्या संघाला मात्र चांगल्या स्थितीत नेऊन ठेवलं गेलं. धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 37 धावा. अजून 23 धावांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक असतील ते 14 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण. दरम्यान मैदानात जाताना दिसतोय नवीन फलंदाज, सातारा स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर अर्जुन कदम. तर सफलता भेटते, दुसरी सफलता भेटते ती मात्र फॉर्म 11 बोनकोडे संघाला या सामन्याचा विचार केला. लडखडती सुरुवातीनंतर चांगलं कमबॅक केलं गेलं होतं ते फॉर्म 11 बोनकोडे संघाने, परंतु गोलंदाजी करताना काहीशी गोलंदाज अयशस्वी ठरताना दिसत आहेत. आता मात्र पुन्हा एकदा पार्थ लेफ्ट हँड ओव्हर विकेट मारा करते. हा मात्र मधले चेंडू जर कस मारलाय, चेंडू जाते लॉंगॉनच्या दिशेत, तिथं क्षेत्ररक्षक आडवेपर्यंत मात्र 1 धाव पळून पूर्ण केली जाते आणि एका धावेने मात्र कुंदन पारकर यांची धावसंख्या फलकावर लागते ती 15 धावा आणि संघाची धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 38 धावा. अजून 22 धावांची आवश्यकता असेल. 13 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण. काय घडणार, काय बिघडणार. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. जर तर नाही आणि भविष्य सुद्धा नाही. हा मात्र जोरकस मारला फटका, चेंडू उडवून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. प्रेक्षकाची भूमिका करतोय तो मात्र तिथं असलेला क्षेत्ररक्षक. का मला ब्रँड अँबॅसिडर बनवला सातारा स्पोर्ट्सचा ते मात्र दाखवून देतोय तो मात्र म्हणजे अर्जुन कदम. आणि 6 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 44. 12 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण असेल. तत्पूर्वी दया डीजे प्लीज. काय घडतंय, काय बिघडतंय. 12 चेंडू 16 धावा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू धाडलाय कव्हरच्या दिशेत, तिथं मात्र झेल सुटला जातोय. चेंडू जातोय तो मात्र
पॉईंटच्या दिशेत चेंडू येतो, अडथळा निर्माण होतोय आणि चेंडू पॉईंटच्या दिशेत येतोय. तिथं मात्र एका धावाने धावसंख्येत समाधान मानावं लागते, ते म्हणजे कुंदन पारकरला. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या मात्र फलकावर लागली जाते ती 45 धावा. आता मात्र समीकरण असेल 11 चेंडू 15 धावांचं. लढत अटीतटीची होणार का? कारण धुरंधर फलंदाज जसे मैदानात आहेत घनसोली संघाचे, तसेच गोलंदाज सुद्धा धुरंधर आहे. विनायक गोलंदाजी करताना राईट अँड राऊंड विकेट मारा. अर्जुन कदम याच्यासाठी फुलटॉस पद्धतीचा चेंडू. अशा प्रकारचे चेंडू तुम्ही जर अर्जुन कदमला टाकलात तर त्याला तुम्हाला नक्कीच पनिशमेंट मिळेल आणि पनिशमेंट दिली जाते. चेंडू धाडला जाते स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून 6 धावेने. धावसंख्या 6ने पुढे सरकली जाते. धावसंख्या मात्र 51 धावा. आता मात्र समीकरण असेल 10 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण. अर्जुन कदमचं पाहिलं गेलं तर सातारा स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर मला का बनवला गेला ते मात्र दाखवून देते. गोलंदाजी करताना अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्या षटकामध्ये फक्त 8 धावा, पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 8 धावा मोजल्या गेल्या होता. मात्र आता मात्र फलंदाजीमध्ये बहारदारी करताना दिसतोय. फलंदाजीमध्ये आतापर्यंत 2 चेंडू खेळले आणि दोन्ही चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर धाडले गेले. दहा चेंडू आणि 9 धावांचं समीकरण आहे. काय घडणार, काय बिघडणार? आतापर्यंत अशाच प्रकारचा चेंडू, परंतु लांब कमी, उंची जास्त आणि झेल टिपला जातोय. तिथं चांगला टप्पा टाकला जातोय, गुड लेंथवर उडवला जातोय चेंडू आणि अर्जुनला मात्र झेल देण्यास भाग पडलं. चेंडू मात्र बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. पुरेसा फटका बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि चेंडू गेला मिडविकेटच्या दिशेत, झेल टिपला गेला. अशा प्रकारे अर्जुन कदम तंबूच्या आशेला जाताना, परंतु आपलं काम, आपल्या संघाला मात्र जितकी धावसंख्या आवश्यक होती तेवढ्या मात्र धावेला साजेशी खेळीकडून मात्र तंबूच्या आशेला जाताना दिसतोय. 3 चेंडूमध्ये 12 धावा फटकावल्या गेल्या. वेल प्लेड अर्जुन. तर सफलता मिळते मात्र ती विनायकला. 9 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण असेल. 9 चेंडू 9 धावा. तत्पूर्वी सामन्यामध्ये चांगलं कमबॅक केलं गेलं. सामन्यावर पकड मिळवली गेली ती मात्र खत्री 11 घनसोली संघाची. तत्पूर्वी सामन्याकडे दुसरा सामना असेल एकविरा ऐरोली साईनाथ दिवा. साईनाथ दिवा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय सांगितलं विशाल, काय सांगितलं फिल्डिंग? साईनाथ दिवा संघाने आपला निर्णय द्यायचा आहे आणि व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला तुम्हाला जे तंबू बनवले तिथंच येऊन आसनस्थ व्हायचं आहे. दोन्ही संघाला विनंती असेल, व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला तुम्हाला कक्ष बनवले आहेत तिथं येऊन बसायचं आहे. आणि पुन्हा एकदा विनायक गोलंदाजीसाठी 9 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण. कुंदन पारकर. काय घडणार, काय बिघडणार? लेग स्पिन पद्धतीचा चेंडू, परंतु बॅटच्या रडारमध्ये येतोय. चेंडू उडवला जातोय तो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावेने आणि धावसंख्या पुढे सरकली जाते. आता मात्र विजयाच्या समीप जाताना दिसतोय तो मात्र घनसोली संघ. खत्री 11 घनसोली संघ विजयाच्या समीप जातात. 8 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण. अप्रतिम फलंदाजी, चौफेर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवातीला पाहिलं गेलं तर निखिल मडवीने चौफेर फटकेबाजी केली. कुंदन पारकर यांनी मात्र मारलेले ते फटके. आता मात्र लॅगस्टकच्या बाहेरून जाणार चेंडू. पंच अवांतर घोषित करतात. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 58च्या घरात. आता मात्र निर्णायक विजयासाठी 2 धावांची आवश्यकता असेल. तर पाहिलं गेलं तर पृथक्करण असेल वैयक्तिक 22 धावावर खेळताना. हा मात्र जोरकस मारला फटका हवेत, झेल षट मिडविकेटच्या दिशेत मात्र झेल टिपला जातोय. अशा प्रकारे कुंदन पारकर तंबूच्या आशा जाते, परंतु विजय नक्कीच आपल्या समीप आणून दिलेला आहे. आणि 6 चेंडूचं समीकरण असेल 6 चेंडू 2 धावा. काय घडणार, काय बिघडणार? 6 चेंडू 2 धावांचं समीकरण असेल. माफ करा, 7 चेंडू आणि 2 धावांचं समीकरण असेल. 7 चेंडू आणि 2 धावा. कुंदन पारकर मात्र अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. 22 धावा फटकावल्या गेल्या. पाहायला गेलं तर खत्री 11 घनसोली संघाच्या माध्यमातून निखिल मडवीने आतषबाजी केली. त्यानंतर कुंदन पारकरची त्यांना 7 आणि अर्जुन कदमची मिळालेली ते 2 षटकाराची 7. तर अशा प्रकारे विजयाच्या नक्कीच समीप नेऊन ठेवलं ते मात्र घनसोली संघाला. हा मात्र डाव्याश्वरचा चेंडू ढकलून दिलाय तर स्क्वेअर लेगच्या दिशेत. तिथं चेंडू जातोय डी मध्ये आणि षटक मात्र संपलं जाते. आता मात्र धावसंख्येची बरोबरी साधली जाते आणि निर्णायक विजयासाठी फक्त 1 धावांची गरज असेल, ती म्हणजे खत्री 11 घनसोली संघाला.
षटकांचं पृथक्करण पाहिलं गेलं तर विनायक यांनी पहिलं षटक टाकलं पॉवर प्लेचं, त्यामध्ये 12 धावा दिल्या गेल्या. त्यानंतर वसंतने दुसरं षटक टाकलं, त्या षटकामध्ये 15 धावा एक फलंदाज 15 धावा मोजून एक फलंदाजा बाद केलं. त्यानंतर मात्र पार्थ थोडेसे महागडे ठरले गेले. त्या षटकामध्ये पार्थ यांनी तब्बल 17 धावा मोजल्या गेल्या. त्यानंतर आत्ताचं दुसरं षटक विनायक यांनी हाताळलं गेलं. त्या षटकामध्ये 15 धावा देऊन 2 फलंदाजांना बाद करवलं होतं, परंतु विजयाच्या नक्कीच समीप गेलेले आहेत ते मात्र खत्री 11 घनसोली. निर्णायक विजयासाठी 1 धावांची आवश्यकता. फलंदाज स्ट्राईकला आहे तो मात्र विजय पाटील. नॉन स्ट्राईकला असलेले उमेश म्हात्रे. गोलंदाज करताना गोलंदाज आनंद. हा मात्र जोरकस मारला फटका, हवेत झेल, परंतु क्षेत्ररक्षक जवळ असल्या का झेल होत नाही आणि झेल सुटला जातोय. लॉंगनचा क्षेत्ररक्षकांनी चांगला प्रयत्न केला होता, तो झेल वाईडिश लॉंगनच्या दिशेत आणि चेंडू सीमारेषे पार चौकार जातोय आणि 4 धावेने मात्र अशा प्रकारे विजय ठरला जातोय तो मात्र खत्री 11 घनसोली संघ. अशा प्रकारे घनसोली संघाचे अभिनंदन असेल व विनंती असेल तो मात्र कुंदन पारकर ठरला जातोय मॅन ऑफ द मॅच. तर कुंदन